हॅलो साहेब. साहेब, मोठा घोळ झालाय. हॅलो हॅलो साहेब, आवाज येतोय का? नीट आवाज येत नसल्याने मी घराबाहेर गेलो आणि पुन्हा विचारलं, बोल रे आता, काय झालं म्हणालास? त्यावर ड्रायव्हर म्हणाला, साहेब साहेब एक मोठा घोळ झालाय. खड्डा खणताना जेसीबीच्या खोऱ्याला एक हाडांचा सापळा लागलाय आणि तेव्हापासून जेसीबी काही केल्या सुरू होईना झालाय. साहेब, मला हे काहीतरी वेगळंच वाटतंय. तुम्ही लवकर इकडे या. ते ऐकताच मी एक नजर आईवर टाकली आणि पटकन भावाला घेऊन थेट साईटवर गेलो. तिथं गेल्यावर पाहिलं असता असं दिसलं की जेसीबी ड्रायव्हर हताश होऊन बाजूच्या एका झाडाखाली बसला होता. आजूबाजूला एवढं पडीक रान नसून सुद्धा ते झाड मात्र हिरवगार होतं. कदाचित त्याच्या खाली कुठला तरी पाण्याचा स्रोत असावा. पण हा मुद्दा फारसा महत्वाचा नव्हता. आता मला हे जाणून घ्यायचं होतं की हा जेसीबी जो इतके दिवस नीट चालत होता त्याला अचानक काय झालं, आणि त्यापेक्षा सुद्धा महत्वाचं म्हणजे जेसीबीच्या खोऱ्याला लागलेला तो सांगाडा. खरं तर मला प्रेत किंवा सांगाडा याची अजिबात भीती वाटत नव्हती. त्यामुळे मी अजिबात न घाबरता त्या सापळ्याजवळ गेलो. तो बाजूला पडला होता. जवळपास 2 फूट लांबीचा तो सांगाडा होता. मी बिनधास्त तो हाताने उचलला, पण अंगातून एखादी वीज चमकावी अशी एक सणक हातातून पूर्ण शरीरात येऊन गेली. तसा झटकन मी खाली टाकला आणि दुसऱ्या क्षणी माझा मोबाईल वाजला. फोन आईचा होता. ती खूप घाबरली होती. अगं आई, काय झालं एवढं घाबरायला? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? तुला बरं वाटत नाहीये का? बाळा, तू आधी घरी लवकर ये. आईचा आवाज पूर्ण काळजीयुक्त होता. मी त्या ड्रायव्हरला आजचं काम आत्ताच संपवून बाकीचं काम उद्या बघायला येईन असा निरोप देऊन भावासह पुन्हा मामाच्या घरी यायला निघालो. फक्त साईटची टेहाळणी करण्याकरता मी त्या झाडाखाली गेलो. अचानक माझ्या पाठीवर एक वेदना जाणवली आणि त्यासोबत एक आवाज. जवळपास 15 मिनिटात मी मामाच्या घरी पोहोचलो. मला सुखरूप पाहून माझ्या आईचा जीव भांड्यात पडला. आईला सर्व काही ठीक आहे, फक्त जेसीबी बंद पडला आहे इतकं सांगून मी ती वेळ मारून नेली. आजचा दिवस आम्ही मामाच्या घरी मुक्काम करणार होतो. मला चिंता लागली होती की तो जेसीबी कसा दुरुस्त करायचा, किंवा त्या जागी दुसरा एखादा जेसीबी ऐनवेळी कसा मिळणार. कारण बऱ्याच ठिकाणी कामं सुरू असल्या कारणांनी जेसीबी मिळणं अत्यंत अवघड झालं होतं. पण जे होईल ते होईल असा विचार करून मी सकाळची वाट पाहू लागलो. रात्रीचे जवळपास 2 वाजले असतील. अचानक आलेल्या थंडगार वाऱ्याने मला जाग आली. समोरचं दृश्य पाहून मला काही सुचत नव्हतं, कारण मी आता माझ्या मामाच्या घरी नसून एका माळरानावर होतो. सगळीकडे मिट्ट काळोख. आजूबाजूला कुठेतरी कोल्हेकोई ऐकू येत होती. अन त्यातच रातकिड्यांच्या किर्रा आवाजाला चिरणारा तो थंडगार वारा माझ्या अंगाला झोंबत होता. नुकताच पाऊस येऊन गेला असावा. काही वेळापूर्वी मस्त उबदार पांघरुणात झोपलेला मी त्या शांत वातावरणात झाडांच्या पानांच्या सळसळ आवाजामुळे खूप अस्वस्थ झालो होतो. कोणीतरी आपला पाठलाग करतंय असं सतत वाटत होतं. अधूनमधून मागे पाहिल्यावर अंधारात कोणाचे तरी डोळे चमकताना दिसायचे. कधी कधी कुठल्या तरी झुडपामध्ये होणारी ती छोटी मोठी हालचाल अजूनच भीतीमध्ये भर घालत होती. मी चिखल तुडवत चालायला सुरुवात केली. कुठं जायचं हे नक्की माहीत नव्हतं, पण फक्त चालायचं एवढंच माहीत होतं. चालत चालत एका ओसाड माळावर येऊन थबकलो. पण पाहतो तर काय, त्याच ओसाड माळावर आलो होतो जिथं माझं काम सुरू होतं. साहजिकच तिथे कोणीच नव्हतं. जो जेसीबी तिथे बंद पडला होता तो सुद्धा कुठेच दिसत नव्हता. म्हणजे मी चालू नसलेल्या वेळेपेक्षा खूप आधी इथवर पोहोचलो होतो. पण आता हा ओसाड माळ मला स्मशानभूमीपेक्षा सुद्धा अतिशय भयानक वाटत होता. इथली शांतता कदाचित माझा जीव घेऊनच पूर्णविराम घेणार होती असं वाटू लागलं.
पण जसजसं आम्ही पुढे जाऊ लागलो तसतसं मला तिथे एक वेगळंच दृश्य नजरेस पडलं. मी सावधपणे आजूबाजूला नजर फिरवली. ओसाड माळावर पसरलेलं ते थंडगार धुकं आता जणू माझ्या छातीत उतरत होतं. मातीवर पावसाच्या जुनाट चिखलाचे ठसे कोणीच न फिरकल्यासारखे कोरडे झालेले दिसत होते. तेवढ्या दूरवर काट्याकुट्यात लपलेला एखादा मंद प्रकाश क्षणभर लकाकला. मला त्या ओसाड माळावर जागोजागी मातीत एक प्रकाश दिसू लागला. जवळपास 8 ते 10 ठिकाणी मला तो प्रकाश दिसत होता. खरं तर तो प्रकाश नसून मातीतून काहीतरी बाहेर येतंय असं जाणवू लागलं. तो प्रकार वेगळाच भासत होता. हे काहीतरी अकल्पनीय आहे याची जाणीव होताच मी थोडा मागे सरकलो. तितक्यात अंधारात कुठून तरी गुरगुरण्याचा आवाज कानावर पडला आणि तो आवाज कुठल्या प्राण्याचा वाटत नव्हता. आपल्यावर काहीतरी भयानक संकट येणार आहे हे कळायला मला वेळ लागला नाही. आता फक्त आपला जीव कसा वाचवता येईल यासाठी मी वाट मिळेल तिकडे धावू लागलो. कित्येकदा मी अडखळत होतो पण स्वतःला सावरत होतो. ऊर फुटेपर्यंत धावणं सुरू होतं. शेवटी श्वास कमी पडू लागला म्हणून मी कमरेत वाकून धापा टाकू लागलो आणि नकळत माझं लक्ष समोर गेलं आणि समोर दिसलं ते झाड ज्याखाली मला अजिबात यायचं नव्हतं. मी एकटक त्या झाडाकडे पाहत होतो. झाडावरून एक विचित्र आकृती सरपटत खाली येऊ लागली. लाल डोळे, केस फूटभर लांब, नखे झाडात रुतवत ते खाली येत होतं. दात तोंडातून बाहेर आलेले, पाय उरबाडत ते खाली येऊन पोहोचलं आणि सरपटत येत माझ्या समोर उभं ठाकलं. 2 ते 3 फूट उंचीचं ते पिशाच आता माझ्यापासून फक्त काहीच पावलं दूर होतं. मी फक्त माझ्या मरणाची वाट बघत होतो. तितक्यात एक हात माझ्या खांद्यावर पडला आणि तीव्र कळ जाणवली. गरम पळीने एखाद्याने चटका द्यावा अशी वेदना जाणवली आणि मी ओरडत उठलो. मला कळून चुकलं की मी स्वप्नात होतो. माझ्या आवाजाने घरचे सगळेच उठले होते. माझा भाऊ माझ्या जवळ असल्यामुळे मी सगळ्यात आधी त्याला घट्ट मिठी मारली. मागोमाग आई आणि मामा सुद्धा धावतच माझ्या जवळ आले. काय झालं बाळा, घाबरू नकोस, तू आधी शांत हो, आम्ही आहोत सगळे तुझ्याजवळ. बाळा, कुठलं स्वप्न पाहिलंस का? हे घे, आधी पाणी पी आणि शांत हो, घाबरू नकोस, सगळं काही ठीक आहे. असं म्हणत मला आईने जवळ घेतलं. एक भयानक स्वप्न होतं ते. याची जाणीव होताच मला जरा हायसं वाटलं, पण छातीत अजून धडधड सुरूच होती. कसंबसं सर्वांनी मला शांत केलं आणि मला पुन्हा बेडवर झोपायला सांगितलं. माझं डोकं गरगरत असल्यामुळे मला काय होतंय ते कळत नव्हतं. माझ्या भावाने मला कसंबसं उचलून बेडवर झोपवलं. आता सगळं काही ठीक होतं म्हणून सगळे पुन्हा झोपायला गेले. पण काय माहीत आईच्या मनात काय आलं म्हणून ती परत आली आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवत होती. तितक्यात तिला जाणवलं म्हणून तिनं माझा शर्ट थोडा वर केला. तशी ती फक्त एकटक माझ्या पाठीकडे पाहतच बसली. माझ्या पाठीवर अगदी खांद्याजवळ एक ठसा उमटला होता आणि त्या जागी भाजल्यासारखं दिसत होतं. जखम अजून ताजी असल्यामुळे त्या जागेवरची त्वचा जळली होती. तशी ती पटकन उठली आणि तिने स्वतःच्या खांद्यावर तपासून पाहिलं आणि तिला कळायचंच बंद झालं, कारण अगदी तशी जखम तिच्या देखील खांद्यावर होती. पण काय आश्चर्य, इतक्या वर्षापासूनची ती जखम अचानक नाहीशी झाली होती. ते पाहून ती अजूनच घाबरली आणि पुन्हा तिला ते स्वप्न आठवलं. तिला कळून चुकलं होतं की मी आता कुठलं स्वप्न पाहिलंय. आता फक्त सकाळ व्हायची सगळेजण वाट पाहत होते. जशी सकाळ झाली
सूर्योदयाचा पहिला तांबूस झोत खिडक्यांतून घरात शिरला तेव्हा घरातल्या प्रत्येकाच्या डोळ्यांत झोपेची जागा काळजीने घेतली होती. आईने माझ्या पाठीवरचा भाजलेला भाग कोरफड हळदीच्या लेपाने शांत केला, पण तो छळणारा निखारा जसाच्या तसाच लालचटूक राहिला. मी आईला सांगत होतो की काल मी फक्त एक विचित्र स्वप्न पाहिलं आणि तो चट्टा मला साईटवर गेलो असल्यामुळे किडा चावल्यामुळे झाला होता, बाकी काही नाही. पण आई दुसरंच काहीतरी सांगत होती आणि मला तिचं काहीच ऐकून घ्यायचं नव्हतं. म्हणून मी घाई गडबडीत आवरलं आणि थेट साईटवर गेलो. पण तिथे जाऊन पाहताच पुन्हा डोकं चक्रावलं, कारण आमचा JCB जवळपास 4 ते 5 फूट जमिनीत रुतला होता. पण हे कसं काय शक्य आहे, कारण आजूबाजूला कुठेच दलदलीची जमीन नव्हती. एकतर JCB बंद असल्यामुळे काम पडून राहिलं होतं, त्यात हा रुतून पडला होता, हा मोठा प्रॉब्लेम. मी लगेच तालुक्याच्या ठिकाणावरून दुसरा JCB मागवला. पण घाई गडबडीत घेऊन येताना गावच्या मुख्य चौकात गणपती पारावर थोडा घासला, त्यामुळे पाराचा बराच भाग ढासळला. पारावरची लोकं रागातच बघत होती. खूप जुना पार होता तो, म्हणजे मी माझ्या जन्मापासूनच तो पार बघत आलो होतो. माझ्या आईच्या लहानपणी बांधला असावा. त्याला गणपती पार यासाठी नाव पडलं होतं, कारण पारावर असलेल्या झाडाच्या खोडातून गणपतीच्या सोंडेसह एक आकृती दिसत होती. ती झाडाच्या खोडावर नैसर्गिकरित्या तयार झाली होती, पण तिचं स्वरूप इतकं स्पष्ट होतं की गावातल्या लोकांना ती गणपतीच्या मूर्तीची सोंड वाटायची. त्यामुळे त्या पारावर बसणाऱ्यांमध्ये ती जागा पवित्र मानली जायची. आणि योगायोग असा की त्या पाराच्या मागेच गणपतीचं मोठं मंदिर होतं. आणि अशा पवित्र पाराचं नुकसान माझ्याकडून झालं होतं. पण मी 2 दिवसात ठीक करून देतो या आश्वासनावर ते काही बोलले नाहीत, कारण सगळेजण मला लहानपणापासूनच ओळखत होते. खरं तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप खराब गेला, त्यातच कालच्या रात्रीच्या स्वप्नांची भर. त्यामुळे मन अजून अस्वस्थ होतं. जवळपास 2-3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आम्हाला तो बंद पडलेला JCB बाहेर काढण्यात शेवटी यश आलं. पण या सगळ्याच्या गडबडीत मी एक गोष्ट आवर्जून टाळली, ती म्हणजे मी चुकून सुद्धा त्या झाडाखाली किंवा त्या झाडाच्या आसपास गेलो नाही. पण का कोणास ठाऊक, भर दुपारी सुद्धा मला आसपास कोणीतरी माझ्यावर नजर ठेवून आहे असं वाटत होतं. आणि या सगळ्या गदारोळात आम्ही एक गोष्ट विसरूनच गेलो होतो, ते म्हणजे काल सापडलेला हाडांचा सांगाडा. साईटवरच्या कामगारांनी ती सर्व हाडे गोळा करून एका पोत्यात भरून JCBच्या पुढच्या खोऱ्यात ठेवली होती. त्या पोत्यामुळे JCB आत रुतला नसेल ना, अशी एक पुसटशी कल्पना माझ्या मनात येऊन गेली. पण त्या गोष्टीला खतपाणी न घालता मी पुढच्या कामाला सुरुवात केली. JCB काढण्यात खूप वेळ खर्च झाल्याने आजचं काम सुद्धा पेंडिंग राहिलं होतं. पण काय आश्चर्य, दुसरा मागवलेला JCB सुद्धा अचानक धडधड आवाज करत बंद पडला. पण ती साईट पूर्ण रिकामी होती, कारण JCB थोड्या मागच्या बाजूलाच बंद पडलेला. म्हणून माझ्या कामगारांना पुढील काम करण्यास तसा मार्ग मोकळा होता. पण एकाच वेळी 2 JCB बंद पडणे ही गोष्ट मला पटण्यासारखी नव्हती. म्हणजे नक्कीच इथे काहीतरी वेगळं आहे हे आता मला कळून चुकलं होतं. आणि या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचाच म्हणून मी आज सुद्धा मामाच्या घरी झोपलो. झोपताना सतत त्या जागेबद्दल विचार येत होते, पण मला कधी झोप लागली ते कळलेच नाही. जेव्हा जाग आली तेव्हा मी पुन्हा एकदा त्या ओसाड माळावर उभा होतो. आजची परिस्थिती कालच्यापेक्षा खूप भयानक वाटत होती. माझी इच्छा नसून सुद्धा माझी पावले आपोआप त्या झाडाच्या दिशेने पडू लागली. आजूबाजूला भयान शांतता आणि त्यातच कोल्हेकोई कानावर पडू लागली. समोर झाडाखाली ते श्वापद पुन्हा माझीच वाट बघत होतं.
आज मी त्याला स्पष्टपणे पाहू शकत होतो. 2-2.5 फुटांचं ते पिशाच माझ्या 5 ते 6 फुटांच्या शरीरयष्टीला सुद्धा घाबरवून सोडत होतं. ते माझ्याकडे पाहत फक्त गुरगुरत होतं. माझ्याकडे झेपण्याचा प्रयत्न करत होतं. पण का काय माहीत त्याला कुठली शक्ती अडवत होती आणि त्यामुळेच ते आतापर्यंत माझ्यावर धावून आलं नव्हतं. त्या संधीचा फायदा घेऊन मी धावणार तितक्यात मला जाणवलं की त्याच्या मागे अजून कोणीतरी उभं आहे. 7 ते 8 फूट उंच, धिप्पाड देहयष्टी, मिशा तोंडाच्या दोन्ही बाजूंना खोलवर वळलेल्या आणि सामान्य माणसाच्या मिशांपेक्षा दुप्पट लांब. एक वेगळीच धाटणी होती आणि विलक्षण तेज होतं त्याच्या चेहऱ्यावर. तो जणू या जगाचा नव्हे दुसऱ्याच कुठल्या तरी ठिकाणहून आलेला वाटत होता. त्याला पहिल्यांदा पाहिल्यावर मी एका ठिकाणी स्तब्ध झालो. मला काही सुचत नव्हतं. माझ्या मागे ते पिशाच लागलं होतं हे देखील मी विसरलो होतो. अशी अद्भुत शक्ती त्याच्या व्यक्तिमत्वात होती. त्याच्या हातात एक मोठी काठी आणि त्या काठीला घुंगरू होतं कदाचित, कारण त्या शांततेत त्याचाच काय तो आवाज मला येत होता. आणि त्याच काठीच्या इशाऱ्याने त्याने मला मागे वळण्यास सांगितलं. मी मागून पाहिल्यावर मला असं दिसलं की माझ्या मागे लागलेलं पिशाच एका ठराविक अंतरावर उभं राहून फक्त माझ्या दिशेने पाहून गुरगुरत होतं. पण ती व्यक्ती कोण होती याचा विचार करत असताना पुन्हा एकदा पाठीवर तो स्पर्श मला जाणवला आणि एक चटका बसावा अशी कळ माझ्या पाठीवर आली आणि त्यासोबत मला पुन्हा जाग आली. हे पुन्हा स्वप्न होतं, पण तेच ते स्वप्न मला का पडतंय याचा उलगडा मात्र मला होत नव्हता. पहाटे मला कधीतरी झोप लागली. जेव्हा मी उठलो तेव्हा त्या स्वप्नाचा विचार मनात आला. तेव्हा मला त्या आजोबांची आठवण झाली ज्यांनी मला ते काम थांबवायला सांगितलं होतं. त्यामुळे कदाचित त्यांची मदत मिळेल असा विचार करून सकाळची सगळी कामं आटोपून मी थेट त्यांच्या घरी निघालो. मला त्या आजोबांच्या खोलीपाशी पोहोचून अवघे काही क्षण उलटले असतील तोच त्यांनी आतून हाक दिली. ये रे बाळा, उशीर करू नकोस, वेळ हातातून निसटते. कदाचित माझ्यासोबत जे काही घडत होतं याची त्यांना पूर्वकल्पना असावी. मी आतापर्यंत झालेल्या सर्व घटनांचा पाढा त्यांच्या समोर वाचला. त्यांनी माझ्या पाठीवरची खूण सुद्धा पाहिली आणि लगेचच म्हणाले, पोरा, तुला जो काल भेटला होता तो दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या गावचा राखणदार होता. तो त्या दिवशीही तिथं आमच्या सोबत होता. ज्या दिवशी आम्ही त्या पिशाचरूपी राक्षसाला त्या माळावर नेऊन जाळलं होतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा पोलीस पाटील आणि मी पुन्हा त्या ओसाड माळावर गेलो तेव्हा आम्ही काहीतरी विचित्र पाहिलं. कारण त्याच्या शरीराची फक्त चामडी आणि मांस जळाली होती, पण शरीरातील प्रत्येक हाड आणि हाड जसंच्या तसं राहिलं होतं. आम्ही फक्त रॉकेल टाकून ते पेटवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. म्हणून सरते शेवटी आम्ही ती हाडं खोल खड्डा खणून पुरली. पण एक गोष्ट अशी केली की त्या शरीराचं जसं जमेल तसं तुकडे करून त्या ओसाड माळरानावर जागोजागी पुरली. आणि तिथेच आमची खरी चूक झाली, कारण आम्हाला अशा जागी पुरायला पाहिजे होतं ज्या ठिकाणी त्या क्रूर शक्तीला वाव मिळायला नको. बाळा, आता नियतीनं तुझी निवड केली आहे या कामासाठी, पण हे काम लय जोखमीचं आहे हे विसरू नको. तुला निवडण्यामागे त्या राखणदाराचा नक्कीच काहीतरी हेतू असावा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला हे काम रात्रीच करावं लागेल, कारण फक्त रात्रीच तो राखणदार तुझी रक्षा करू शकतो आणि तोच तुला या दिव्य प्रकाशातून त्या पिशाचाची हाडं कुठे काढली आहेत हे दाखवू शकतो. आणि हे काम तुला आजच रात्री करावं लागेल, कारण वेळ कमी आहे. अमावस्या सुरू होईल आणि अमावस्या चालू झाली की त्या राक्षसरूपी पिशाचाची शक्ती दुप्पट होईल. त्यानंतर मात्र तुझी शक्ती त्याच्यापुढे म्हणावी तितकी तग धरू शकणार नाही. शक्यतो एकटाच जा
कारण तुझ्यासोबत तू ज्याला नेशील त्याचा जीव सुद्धा धोक्यात टाकशील. खरं तर ही त्यांची गोष्ट मला पटली होती, कारण माझ्या एका चुकीमुळे मी दुसऱ्याचा जीव धोक्यात टाकणार नव्हतो. माझ्या आईला याबद्दल काहीच कल्पना नव्हती, कारण तिला ही गोष्ट कळली असती तर तिने मला अजिबात जाऊ दिलं नसतं. त्यामुळे मी आजोबांना याबद्दल माझ्या आईला काहीच कल्पना देऊ नका अशी विनंती केली. मगाशीचं माझं आणि आजोबांचं जे काही संभाषण झालं होतं ते सगळं माझ्या आत्तेभावाने ऐकलं होतं. आता मात्र तो सुद्धा कोड्यात पडला होता. मी एकटाच तिथं जाणार हे त्याच्या मनाला अजिबात पटत नव्हतं, म्हणून तो सुद्धा माझ्यासोबत येण्याचा हट्ट करू लागला. तिथली एखादी चूक सुद्धा जीवघेणी असू शकते याची कल्पना मी त्याला दिली होती, आणि म्हणूनच मला तिथे एकट्याला जायचं होतं. तरी सुद्धा तो ऐकत नव्हता. रक्ताचा नसला तरी जीवापेक्षा जवळचा होता. मी त्याला म्हणालो, हे बघ, तुला काही झालं तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. पण तो हट्ट सोडायला तयार नव्हता. शेवटी आजोबांनीच आम्हाला समजावलं. ते गंभीर आवाजात म्हणाले, बाळांनो, भले एकटं जाणं इष्ट असतं, पण नियतीने संगती ठरवली असेल तर कोणीच थांबवू शकत नाही. दोघांनी एकदाच ठरवा, जाणार तर जीवाच्या करारानं, नाहीतर अजिबात नाही. भावाच्या डोळ्यात ठामपणा दिसत होता. मी खोल उसासा टाकला, ठीक आहे, पण एक अट, तू माझ्या शब्दाबाहेर पाऊल टाकायचं नाही. तो मान हलवून तयार झाला. घरी जेवण करून आम्ही मित्राकडे जाऊन येतो अशी थाप मारून मामाच्या घरातून निघालो. गाडीला स्टार्टर मारून आम्ही त्या ओसाड माळरानाकडे जायला निघालो. गाडी तिथपर्यंत जाऊ शकत नव्हती, म्हणून आम्ही ती रस्त्याच्या बाजूला उभी करून पायवाटेने निघालो. ती रात्र काही साधी नव्हती. आकाश काळ्या शेळीच्या पाठीसारखं ठसठसीत काळं, आणि चंद्राचा तर पुसटसा मागमूसही नव्हता. ढग तर नव्हतेच, पण जणू आभाळही त्या रात्री आपली नजर वळवून घेत होतं. पक्ष्यांचा आवाज नव्हता, झाडांच्या पानांची सुद्धा हालचाल नव्हती. सगळं थिजल्यासारखं. पायाखालचं मोकळं रान जणू श्वास रोखून शांत होतं. पण अचानक एखाद्या क्षणी एखादी थरकाप उडवणारी वाऱ्याची झुळूक अंगावरून जाई. कधी कधी दूरवर एखाद्या लांडग्याचा किंवा कुत्र्याचा अस्पष्ट चित्कार दचकावून जाई. त्या आवाजात भुकेपेक्षा जास्त वेदना आणि कधी कधी राग असायचा. जमिनीवर कुठून तरी गारठा पसरत होता, पायातून सरकत थेट मनापर्यंत झिरपत. माळावरचं जुनं पिंपळाचं झाड सतत हलकीशी कंपनं घेत होतं, जणू त्याच्या फांद्यांनी काहीतरी आठवून हादरावत असं. बराच वेळ पायपीट करून आम्ही त्या जागेवर येऊन पोहोचलो. समोर ते उंचच्या उंच झाड माझ्या पुढे उभं होतं, पण मी मुद्दाम त्या झाडाच्या जवळ गेलो नव्हतो. मी लांबूनच सगळ्यात आधी बॅटरीचा प्रकाश त्या JCBच्या खोऱ्यावर मारला, आणि मला ते पोतं दिसलं ज्यात ती हाडं भरून ठेवली होती. मी एका काठीच्या सहाय्याने ते पोतं खाली उतरवलं, पण काय आश्चर्य, त्या पोत्यामध्ये एकही हाड नव्हतं. पोतं बांधलेलं असून सुद्धा त्यामधली हाडं कुठे गायब झाली होती काय माहीत. मी फावडा हातात घेतला आणि जिथं पहिलं हाड पुरलं गेलं असेल असा अंदाज होता तिथं चालत जाऊ लागलो. रात्र अजूनही गप्प होती, पण माझ्या आत एक अस्वस्थ झिणझिण वाजत होती. 5 पावलंच पुढे गेलो होतो, तेवढ्यात माझं लक्ष गेलं त्या पिंपळाच्या झाडाकडे, आणि अचानक त्या झाडावरून एक विचित्र आवाज येऊ लागला, काहीतरी खरखर केल्यासारखं, आणि मग एखाद्याचं कुजबुजणं. पण त्या शब्दांना काही अर्थ नव्हता. मी एका क्षणासाठी थिजूनच गेलो. झाडाच्या फांद्यांमध्ये हलकासा कंप होता, पण वारा नव्हता. आवाज आता स्पष्ट होत चालला होता, तू आलास. कानावर पडलेला हा आवाज माझा भ्रम आहे की सत्य हेच कळेना. पण एक गोष्ट नक्की, तो आवाज माझ्या कानात नव्हे, थेट मनात घुमत होता. तेवढ्या झाडाच्या फांद्यांमधून काहीतरी काळसर धुरकट सावली फडफडत खाली उतरू लागली, आणि माझ्या अंगावर काटा आला. माझं शरीर हलायचंच विसरून गेलं. हातातला फावडा सुटला आणि मातीत आदळला.
त्या आवाजाने क्षणभर सगळं शांत झालं आणि नंतर झाडावरून एक थंड सुस्कारा जणू माझ्या कानावर फुंकर टाकून गेला. पण त्याकडे दुर्लक्ष करत मी आजूबाजूला पाहू लागलो. तितक्यात मला आजूबाजूच्या बऱ्याच ठिकाणी एक प्रकाश दिसू लागला आणि मला माझी पुढची दिशा कळली. त्या पहिल्या दिव्य तेजाने दाखवलेल्या जागेवर मी फावड्याने खोदायला सुरुवात केली. माती काहीशी गरम होती, जणू तिथे आत काहीतरी धडधडत होतं. 4-5 घाव केल्यावर एक काळसर हाडाचा तुकडा बाहेर आला. असं करत करत मी जमेल तेवढ्या वेगाने फावड्याच्या सहाय्याने खड्डे खणत हाडे बाहेर काढत होतो. दुसऱ्या ठिकाणी थोडं खोदल्यावर एक वेगळाच आवाज झाला. फावड्याचा फटका कुठल्याशा कठीण गोष्टीवर लागल्यासारखा. मी हाताने थोडं मोकळं केलं आणि एक काळसर नखांनी झिजून गेलेला पण अजूनही तीव्रता दाखवणारा पंजा दिसला. तो पंजा म्हणजे त्या पिशाचाचाच एक भाग असावा. जमिनीखाली पिळवटून गेल्यावरही त्याची क्रूरता आणि थंड विटवणारी ऊर्जा अजूनही जाणवत होती. माझ्या अंगावर काटा आला. मी धाकधूक मनाने तो पंजा उचलला आणि पटकन पोत्यात टाकण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात त्या पंजाने माझाच हात घट्ट पकडला. क्षणभर मला काही समजेनासं झालं. माझं श्वासावरचं नियंत्रण सुटलं होतं. तो पंजा थंडगार होता, पण त्यातून येणारी ऊर्जा जिवंत भासत होती. आवाज करत त्याची नखं माझ्या हातावर घासू लागली. हाताची त्वचा खरचटली, पण मला वेदनेपेक्षा जास्त भीतीने घाम फुटला. मी तो पंजा झटकून टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होतो, पण तो पंजा अधिकच घट्ट पकड घेत होता. आता तो पंजा माझ्या मनगटापर्यंत चढून आला. त्यातून काळसट धुरकट वलय बाहेर येऊ लागली. जणू काही त्या पंजातून राक्षसी ऊर्जा माझ्या अंगात झिरपत होती. त्या क्षणी अचानक माझ्या डाव्या बाजूला एक प्रखर दिव्य प्रकाश चमकला. तो प्रकाश झाडांमधून सरसरत माझ्यावर पडला. राखणदार, हो राखणदारच होता तो. त्याचा चेहरा धुसरच होता, पण डोळे जणू आग ओकत होते. त्याने हातातली काठी हवेत उंचावली आणि एक तेजोमय मंत्र उच्चारला. त्रिशक्तीच्या आदेशाने त्या राक्षसी पंजाला मुक्त कर. तेवढ्या त्या पंजाने माझा हात झटकन सोडला आणि बस करत पुन्हा जमिनीत गडप झाला. मी जोरात श्वास घेतला. हातावर अजूनही त्या पंजाची जळजळीत छाप होती. राखणदार माझ्या जवळ आला आणि म्हणाला, ही पहिली चेतावणी होती. तू जितका जवळ जाशील तितका तो राक्षस जागा होईल. पण घाबरू नको, तू योग्य मार्ग निवडलेला आहेस. मी तुझ्यासोबत तोपर्यंत असणार जोपर्यंत तुला ती हाडं सापडत नाहीत. मात्र तुला जसं ते सापडेल तिथपासून तुझी खरी परीक्षा सुरू होईल. मी डोकं हलवत पुन्हा उभा राहिलो आणि शेवटी मला ते हाड सापडलंच. ते हाड उचलताच वातावरणात एक विचित्र आवाज घुमायला लागला. जणू काहीतरी अघोरी होतं माझ्या अवतीभवती. त्या क्षणी राखणदार थोडा दूर झाला. त्याचं तेज मंदावलं. लक्षात ठेव, प्रत्येक हाडासोबत त्याच्या रक्षणासाठी एक नखरेदार छाया बांधलेली आहे. आता तुझी खरी परीक्षा सुरू होते. आणि तेवढ्यात मी त्या हाडाला पोत्यात ठेवणार इतक्यात एकदम समोरच्या झाडावरून एक काळसर स्त्री आकृती उलटी लटकलेली दिसली. तिचे केस जमिनीपर्यंत लोंबत होते. डोळे अगदी पांढरे आणि तिच्या चेहऱ्यावर नखं चिरलेली दिसत होती. ती हसली, पण आवाज मानवी नव्हता. तो अतिशय घाणेरडा आणि किळसवाणा होता. आणि जे नको होतं ते समोर आलं. आजवर असं पिशाच्य मी स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं. मागे वळून पाहिलं तर एका कोपऱ्यात माझा भाऊ उभा होता, पण राखणदार मात्र कुठेही दिसत नव्हता. माझ्या हाती आता फक्त 2 गोष्टी होत्या, ते हाड आणि माझा निर्धार. मी पटकन उजव्या हातातलं ते हाड पोटाला घट्ट बांधलं आणि डाव्या हातात मातीचा एक गोळा घेत रक्षा त्रिकाळाची होईल माझी ढाल म्हणत माती हवेत फेकली. त्या छायेला माझी हालचाल कळली, पण उशीर झाला होता. मी भावाला ओरडून सांगितलं, पळ भावा पळ. आता मी सांगेपर्यंत मागे वळून पाहू नकोस आणि थांबू नकोस. आम्ही काट्याकुट्यातून धावत गाडीपाशी आलो.
पण या धावपळीत भावाला गाडीची किल्ली सापडत नव्हती. मी घाबरलो होतो, पण त्याहीपेक्षा भावाचे थरथरते हात पाहून मला अधिक भीती वाटत होती. गाडीच्या समोरचा दरवाजा उघडा होता, पण इग्निशनमध्ये किल्ली नव्हती आणि त्याच्या खिशात सीटखाली दरवाजाच्या कप्प्यात सगळीकडे शोधून झालं. तेवढ्यात एक गार वाऱ्याचा स्रोत आमच्यावरून गेला. त्या वाऱ्याच्या लाटेबरोबरच एक काळसर दुर्गट आकृती आमच्या दिशेने सरकू लागली. मी जोरात ओरडलो, "पळ भावा, गाडीचं काही नाही, आपला जीव महत्वाचा आहे." पण भावाने माझ्याकडे पाहिलं. डोळ्यात पाणी आणि राग एकत्र होता. "नाही, आपण इथेच संपलो असं तू समजतोस का? मी ती किल्ली शोधणारच." आणि तेवढ्यात किल्लीचा आवाज आला. गाडीच्या चाकाखाली पडली. मी पटकन ती उचलली, इग्निशनमध्ये घातली आणि गाडी सुरू केली. पण इंजिन एक दोनदा खडखडलं आणि तितक्यात कारच्या पुढ्यात ती आकृती येऊन उभी ठाकली. अवघ्या 8 ते 10 फुटांवर. ती हसत होती. गाडीचा हेडलाईट तिच्यावर पडताच ती क्षणात वाळू होऊन विखरली. मी पटकन गाडी वेगात मागे घेतली आणि आम्ही तिथून सुसाट निघालो. ती आकृती आमचा पाठलाग करू लागली, कधी मागे तर कधी पुढे दिसत होती. गाडीच्या हेडलाईटची प्रकाश रेषा जेव्हा तिच्या अंगावर पडली तेव्हा ती आकृती हलू लागली, जणू वाऱ्याने उडणाऱ्या धुरासारखी. प्रथम तिचे हात हळूहळू विघटित होऊ लागले, ते धुरासारखे विरघळले. मग तिचे पाय जमिनीशी एकरूप झाले. क्षणात तिचं शरीर अनेक काळसर वावटळीसारख्या त्या लाटांमध्ये विखरू लागलं. आता गावाची वेस दिसत होती. लवकर आम्ही गावात पोहोचणार होतो. तितक्यात गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि सुसाट वेगात ती रस्त्याच्या कडेला थोडी सरकत झटकन खाली उतरली. आम्ही दोघंही बाहेर पडलो आणि लक्षात आलं की गाडी आता सुरू होणार नाही. मी भावाला बाहेर यायला सांगितलं आणि घड्याळ पाहिलं तेव्हा जवळपास 2:15 झालेले. अमावस्या सुरू व्हायला अजून काही अवधी बाकी होता. तसं मी भावाला म्हटलं की आपल्याला 1 सेकंदसुद्धा वाया घालवायचा नाही. म्हणून मी पाठीमागे दरवाजा उघडून हातात ते पोते घेतले आणि दुसऱ्या हाताने भावाला पकडून गावच्या दिशेने धावू लागलो. आम्ही दोघंही आता काट्याकुट्यांतून, झुडपांतून धुक्याच्या पोटातला अंधार चिरत धावत होतो. जणू मृत्यू पाठलाग करत होता आणि देवाचं मंदिर आपला एकमेव आसरा होता. त्या राक्षसी शक्तीला आवर घालायचा असेल तर काहीही करून आपल्याला गावच्या वेशीवर पोहोचावं लागेल. गावची वेस फक्त काही पावलांवर राहिली असताना माझ्या पाठीवर एक जोरदार वार झाला. तशी तीव्र वेदना झाली. त्या राक्षसाची नखे माझ्या पाठीवर रुतली गेली होती. रक्ताची एक धार पाठीतून खाली आली होती. वेदना असह्य झाल्या होत्या. आता मी कोसळणार. इतक्यात ते पोतं मी गावच्या वेशीच्या दिशेने फेकलं. तसा मागचा सगळा आवाज थांबला आणि मी धाडकन खाली कोसळलो. मागे वळून पाहिलं तेव्हा दूरवर राखणदार दिसत होता. त्याच्या तोंडावर एक स्मितहास्य होतं. मी त्यांच्या पाया पडलो. तसं काठी आपटत ते हवेत कुठेतरी नाहीसे झाले. मनोमन त्यांचे आभार मानून आम्ही गावात आलो. भाऊसुद्धा खूप थकला होता. त्याला सुद्धा पायात काटे लागले होते. तो मला म्हणाला, "आता या हाडांचं काय करायचं?" खरं तर हा त्यासाठी मोठा प्रश्न होता, पण याचं उत्तर मी आधीच शोधलं होतं. मी ते पोतं घेऊन भावाला गणपती मंदिराकडे यायला सांगितलं. आमच्या साईटवरचा एक कामगार आधीच मंदिरात आमची वाट बघत थांबलेला. त्या कामगाराला यावेळी तिथे पाहून माझा भाऊ जरा आश्चर्यचकित झाला, पण त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला लवकरच मिळणार होती. मंदिराच्या समोरच कामगाराने जवळपास 3 ते 4 फूट खोल खड्डा आधीच खणून ठेवला होता. हा तोच पार होता जो सकाळी आमच्या JCBमुळे मोडला गेला होता. मी वेळ न घालवता पटकन ते पोतं त्या खड्ड्यात टाकलं आणि वरून दगड मातीत टाकू लागलो. अखेरचा दगड बसला तेव्हा घड्याळाचा काटा 3:45 गाठत होता. सिमेंट आणि विटांच्या सहाय्याने मी तो पार पुन्हा एकदा पूर्ववत केला. अमावस्येच्या पहिल्या क्षणी सगळं काही संपलेलं आणि ती काळरात्र सुद्धा.
भाऊ थरथरत माझ्या खांद्यावर हात ठेवत हळूच कुजबुजला, आपण वाचलो का? मी हसत म्हणालो, आपण फक्त स्वतः नाही वाचलो, तर आजवरच्या गावाला लागलेल्या संकटातून सगळ्यांनाच मुक्त केलंय. भावाला पाहून माझ्या डोळ्यातून फक्त पाणी येत होतं. त्याला फक्त एवढंच म्हणू शकलो, आज तू होतास म्हणून मी आहे. एवढं बोलून आम्ही देवाचं दर्शन घेतलं आणि मंदिरातच झोपलो. सकाळी उठून पाहिलं तर माझ्या पाठीवरची जखम सुकली होती, पण कालचा थरार अजून ओलाच होता. गावचा पार पूर्ववत झालेला पाहून गावकरी खुश झाले होते, पण त्यांना काय माहीत त्या पाराखाली कुठल्या पिशाच्य शक्तीने आपली हार मानली आहे. मी थेट जाऊन त्या आजोबांना भेटलो आणि रात्रीचा सगळा प्रकार कथन केला. तसे ते सुद्धा खूप खुश झाले आणि मला माझाच अभिमान वाटू लागला. पुढच्या 2 ते 3 महिन्यांत मी माझ्या पाण्याची स्कीम सुरू केली आणि गावात सुरळीत पाणी पुरवठा सुरू झाला. आता जेव्हाही मी त्या पाराजवळून जातो तेव्हा ती रात्र पुन्हा आठवते. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.